नमस्कार। आज मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेला राज्यातील दुसरी सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद सीओ म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसाच्या महत्त्वाकांक्षी ई गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाच्या इफेक्टिव्ह अंमलबजावणीकरिता सांगली जिल्हा परिषद सीओ आणि सांगली जिल्हा परिषदचे सर्व चमू आपण सर्वांचं या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये योगदान आहे। यामध्ये आपण ई ऑफिस प्रणालीचा अंमलबजावणी करून राज्यातील सर्वात जास्त फायली ह्या ई ऑफिस प्रणालीद्वारे निपटारा करण्याचा सांगली जिल्हा परिषदेने कार्य केलं आहे। यासोबतच सरासरी 8 दिवसापेक्षा कमी दिवसात फायलीचा निपटारा करणे, नागरिकांच्या तक्रारी सॉल्व करणे व ग्रीव्हान्स रिट्रेसलमध्ये सर्वात जास्त चांगलं समाधानकारक फीडबॅक असणे या बाबींचा समावेश आहे। याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GIS, ब्लॉकचेन, व्हॉट्सॲप चॅटबॉट यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुशासन सुनिश्चित करण्यासाठी आणि आपल्या प्रशासकीय सर्व्हिस डिलिव्हरीची इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपण सांगली जिल्हा परिषदेमध्ये प्रयत्न केलेले आहे। त्यामुळे आपल्याला AIचा वापर करून विविध शासकीय योजनांचा लाभार्थी स्वतः शोधू शकतात की ते कोणकोणत्या योजनेसाठी पात्र आहेत। तसेच ब्लॉकचेनच्या माध्यमातून आपण विविध सर्टिफिकेट जे इश्यू करतो ते कोणत्याही फ्रॉड नाही आहे, टॅम्पर प्रूफ सर्टिफिकेट आहेत याची सुनिश्चिती केली जाते। तसेच आपल्या GIS टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जिल्हा परिषदचे विविध असेट्स इमारती मॅप केलेल्या आहेत आणि आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपला इमारत कर वाढवण्यासाठी सुद्धा मदत झालेली आहे। या जिल्हा परिषद सांगलीच्या यशामध्ये सर्व जिल्हा परिषद टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। यामध्ये विशेषतः अतिरिक्त कार्यकारी अधिकारी मनोज जाधव साहेब, डेप्युटी CO सामान्य प्रशासन प्रमोद काळे, त्यांची सामान्य प्रशासन विभागाची संपूर्ण टीम आणि सर्व विभाग प्रमुख त्यांचे स्टाफ आणि कर्मचारी यांच्या एकत्रित सहकार्याने आज सांगली जिल्हा परिषदेला आपल्याला राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरी करण्यात आलेली आहे। मी पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करतो। धन्यवाद।